आता पाहूयात बातम्या विस्तारानं। भारत आणि 27 देशांच्या युरोपीय संघामध्ये आज ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाला। 16व्या भारत EU शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कॉस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी संयुक्तपणे भारत युरोपीय संघातील मुक्त व्यापार कराराची घोषणा केली। 18 वर्षांच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा करार पूर्ण झालाय। 2007 मध्ये या वाटाघाटी सुरू झाल्या होत्या, मात्र मधल्या काळात यात संथपणा आला आणि त्यानंतर 2022 मध्ये वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्यापासून तीव्र वाटाघाटींनंतर हा मुक्त व्यापार करार अस्तित्वात आला आहे। हा करार म्हणजे संतुलित, आधुनिक आणि नियमांवर आधारित आर्थिक आणि व्यापार सहकार्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सामायिक दृष्टिकोन यांचं प्रतिबिंब आहे। युरोपीय संघ हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि गेल्या काही वर्षात वस्तू आणि सेवांमधील द्विपक्षीय व्यापार सातत्यानं वाढतोय। या आर्थिक वर्षात व्यापार सुमारे 136 अब्ज अमेरिकन डॉलर इतका नोंदवण्यात आला, ज्यामध्ये निर्यात सुमारे 76 अब्ज अमेरिकन डॉलर आणि आयात 60 अब्ज अमेरिकन डॉलर होती। भारत आणि युरोपीय संघ ही चौथी आणि दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहेत, ज्यांचा जागतिक GDP मध्ये 25% वाटा आहे आणि जागतिक व्यापारात त्यांचा वाटा हा 1/3 आहे। दोन मोठ्या वैविध्यपूर्ण आणि पूरक अर्थव्यवस्थांचं एकत्रीकरण अभूतपूर्व व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण करेल असं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे। भारत EU मुक्त व्यापार करार हा द्विपक्षीय आर्थिक सहकार्य आणि व्यापार मजबूत करणं आणि धोरणात्मक सहकार्यात एक नवीन अध्याय आहे। व्यापारासंदर्भातील बहुआयामी उद्दिष्ट, व्यापाराचं गतिमान स्वरूप, वेगानं विकसित होणारं तंत्रज्ञान आणि वाढत्या नियामक गुंतागुंती लक्षात घेऊन हा करार भविष्यात उद्भवणाऱ्या नव्या अचानक येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो। तसंच दोन्ही बाजूंना लाभ मिळवून देण्यासाठी हा करार मजबूत व्यवस्थापन आणि विश्वासावर अवलंबून आहे, असं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे। या मुक्त व्यापार करारासोबतच युरोपीय संघ भारताचा 22वा FTA भागीदार बनला आहे। 2014 पासून भारत सरकारनं मॉरिशस, UAE, UK, EFTA, ओमान आणि ऑस्ट्रेलियासोबत व्यापार करार केले आहेत आणि न्यूझीलंडसोबत व्यापार कराराची घोषणा केली आहे। भारत EU व्यापार करार, भारताचा UK सोबतचा FTA आणि EFTA यामुळं भारतीय व्यवसाय, निर्यातदार आणि उद्योजकांसाठी संपूर्ण युरोपीय बाजारपेठ प्रभावीपणे खुली होणार आहे। व्यापाराला चालना देण्यापलीकडे हे करार सामायिक मूल्यांना बळकटी देणारे, नवोन्मेषाला चालना देणारे आणि MSME, महिला आणि कुशल व्यावसायिकांपासून ते शेतकरी आणि निर्यातदारांपर्यंत सर्व क्षेत्रांसाठी आणि हितसंबंधितांसाठी संधी निर्माण करणार आहे। विकसित भारत 2047च्या भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत FTA भारताला जागतिक स्तरावर एक गतिमान, विश्वासार्ह आणि भविष्यातील भागीदार म्हणून स्थान देणार असून समावेशक, लवचिक आणि भविष्यासाठी सज्जतेच्या वाढीचा पाया रचणार आहे। आज भारतानं इतिहासातील